खरं तर आमच्या दोन्ही परिवाराच्या आनंद क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला एक वेगळा उत्साह निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळी मंडळी उपस्थित झालेली आहात। समस्त डोंगरे पाटील परिवार आणि समस्त कराळे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं प्रेमाचं अगत्याचं निमंत्रण दिलं गेलं। या निमंत्रणाचा मोठ्या मनानं स्वीकार करून आपण सर्व मंडळी उपस्थित आहात। खरं तर डोहाळे जेवण म्हटलं की एक कौटुंबिक सोहळा असतो, नातेवाईकांचा सोहळा असतो आणि म्हणून सगळे दोन्ही परिवाराचे अपतेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्रमंडळी, त्याचबरोबर या परिसरातून आणि आमच्या खेड परिसरातून उपस्थित असणारे सर्व पाहुणे, खरं तर एक वेगळा आनंद आम्हा दोन्ही परिवाराला होतोय। याचं कारण असं की आज आमच्या घरामध्ये एक नव्यानं पाहुणा येणार, पाहुणी येणार हे आम्हाला माहीत नाही, परंतु निश्चित आमच्या घरामध्ये एक नवीन सदस्य निर्माण होणार आणि हा आनंद आम्हाला या ठिकाणी निर्माण झाला। खरं तर या दोघांबद्दल सांगायचं झालं तर एका बाजूला माझा मुलगा आहे तर दुसऱ्या बाजूला सुनबाई आहे। सुनबाई आणि मुलाचं नातं एक वेगळं असतं, परंतु मी आवर्जून सांगून जाईल की जरी माझी सुनबाई प्राची असेल तर जशी माझी दिदी, माझी मुलगी आहे ना, तर तिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये मला कुठलाच बदल जाणवत नाही की ती एक प्रकारची माझी मुलगीच आहे आणि म्हणून मुलीसारखी ही माझी प्राची आता उद्या आई होणार आहे। त्याचबरोबर अक्षय बाबा होणार आहे आणि आम्ही निश्चित आजोबा होणार आणि आमची मिसेस आजी होणार। तितकाच आनंद आमच्या डोंगरे परिवाराला आहे। व्याही आणि वही आज आजोबा, आजी आणि आजोबा होणार आणि म्हणून हा आनंद सोहळा द्विगुणित करण्यासाठी तुम्ही सगळी मंडळी उपस्थित झालात। आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि असाच प्रेम, असाच जिव्हाळा पुढच्या काळात देखील आमच्या परिवाराला राहो। त्याचबरोबर जे पाहुणे किंवा जी पाहुणी येणार आहे, खरं तर या ठिकाणी बर्फी आणि पेढा यामध्ये आपण पाहिलं की हे पेढा बर्फी काही असो, परंतु निश्चित जरी बर्फी झाली तर तितकाच आनंद होणार आणि पेढा झाला तर तितकाच आनंद। आणि म्हणून असो आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आता सर्वांना नम्रतेची विनंती राहील, आपण भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही। शेजारच्या बाजूला या ठिकाणी सुरुची भोजनाची व्यवस्था आहे, बुफे डिनर पद्धतीनं आपण त्याचा आस्वाद आनंद घ्या। पुन्हा एकदा आलेल्या सर्व अतिथीजनांचं, माता पिता, बंधू भगिनींचं मनोभावे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला आभारही व्यक्त करतो। धन्यवाद।